मालिकांचा महिलांच्या मानसिकतेवर आणि जीवनावर होणारा परिणाम. भारतीय समाजमनात विशेषतः महिलांच्या दैनंदिन आयुष्यात मालिका हा केवळ मनोरंजनाचा भाग नसून तो एक अविभाज्य घटक बनला आहे. दुपारचे किंवा रात्रीचे ठराविक तास या मालिकांसाठी राखून ठेवलेले असतात. मात्र या पडद्यावरच्या गोष्टींचा पडद्यामागच्या खऱ्या स्त्रियांच्या मनावर नेमका काय परिणाम होतो हे पाहणे महत्वाचे आहे. एक, भावनिक वास्तव आणि आभासी जग. इमोशनल रियालिटी वर्सेस व्हर्च्युअल वर्ल्ड. मालिकांमधील पात्रे अशा प्रकारे रेखाटलेली असतात की महिलांना त्यामध्ये स्वतःचे किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींचे प्रतिबिंब दिसू लागते. जेव्हा मालिकेतील नायिकेवर अन्याय होतो, तेव्हा प्रेक्षक म्हणून महिलांनाही तो अन्याय स्वतःवर झाल्यासारखा वाटतो. यामुळे मनावर एक प्रकारचा भावनिक ताण निर्माण होतो. सततच्या नकारात्मक घटनांमुळे मनात एक प्रकारची चिंता, अँक्झायटी घर करू शकते. 2. नात्यांमधील संशयास्पद चित्रण. मालिकांमध्ये अनेकदा कौटुंबिक राजकारण आणि कट कारस्थानं केंद्रस्थानी असतात. सासूसून हे पवित्र नाते नेहमीच संघर्षाचे दाखवले जाते. याचा परिणाम असा होतो की खऱ्या आयुष्यातही महिला नकळतपणे आपल्या नात्यांकडे संशयाने पाहू लागतात. छोट्या घरगुती वादालाही मालिकेतील मोठ्या कटाचा भाग समजण्याची मानसिकता यामुळे तयार होऊ शकते. 3. सौंदर्याचे आणि राहणीमानाचे अवास्तव निकष. मालिकांमध्ये दाखवली जाणारी घरे, पात्रांचे कपडे आणि 24 तास परिपूर्ण दिसणारा मेकअप यामुळे सौंदर्याचे एक चुकीचे निकष समाजासमोर उभे राहतात. सामान्य घरातील महिला जेव्हा स्वतःची तुलना या पात्रांशी करते तेव्हा तिला आपल्या साध्या राहणीमानाबद्दल न्यूनगंड वाटू शकतो. हे अवास्तव अपेक्षांचे ओझे मानसिक शांतता हिरावून घेऊ शकते. 4. वेळेची गुंतवणूक आणि सामाजिक संवाद. मालिकांच्या व्यसनामुळे घरातील संवाद कमी होत चालला आहे. ज्यावेळी कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांशी बोलायला हवे त्यावेळी सर्वांचे लक्ष पडद्याकडे असते. यामुळे कुटुंबातील भावनिक बंध सैल होऊ शकतात आणि महिलांना एकाकीपणा जाणवू शकतो. 5. सकारात्मक बाजू, प्रेरणा आणि सक्षमीकरण. सर्वच मालिका नकारात्मक नसतात. काही मालिकांमधून स्त्रियांचे शिक्षण, स्वतःच्या पायावर उभे राहणे, इकॉनॉमिक इंडिपेंडन्स आणि अनिष्ट प्रथांविरुद्ध आवाज उठवणे यांसारखे विषय प्रभावीपणे मांडले जातात. अशा कथांमुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना नवी दृष्टी मिळते आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो. निष्कर्ष आणि उपाय. मालिकांचा परिणाम हा आपण त्याकडे कशा प्रकारे पाहतो यावर अवलंबून असतो. सजग प्रेक्षक बना. मालिकेतील घटना या केवळ कल्पित आहेत आणि त्या टीआरपी साठी अतिरंजित केल्या जातात याची जाणीव ठेवा. वेळेचे बंधन. मनोरंजनासाठी एक ठराविक वेळ निश्चित करा, जेणेकरून इतर छंद किंवा कौटुंबिक संवादासाठी वेळ मिळेल. तुलना टाळा. पडद्यावरचे आयुष्य आणि तुमचे वास्तव आयुष्य यात जमीन अस्मानाचा फरक आहे. हे ओळखून स्वतःच्या आयुष्याचा आनंद घ्या. थोडक्यात सांगायचे तर मालिका हे जीवनाचे प्रतिबिंब नसून केवळ मनोरंजनाचे माध्यम म्हणून पाहिल्यास त्यांचे मानसिकतेवर होणारे दुष्परिणाम टाळता येतील.